आई, रडू नकोस. बाबा बरे होतील. मी काहीतरी मार्ग काढते. फोनच्या त्या टोकाला आईचा हुंदका ऐकू येत होता आणि या टोकाला अनया दोन्ही ओठ घट्ट आवळून उभी होती. डोळ्यात साचलेले अश्रू तिने खाली पडू दिले नाहीत, कारण तिला माहिती होतं आता रडण्याची नाही तर उभं राहण्याची वेळ होती. डॉक्टर म्हणाले, ऑपरेशन लगेच करावं लागेल. आईचा आवाज थरथरत होता. पैसे पैसे कुठून आणू ग? अनयाने डोळे मिटले. डोळ्यासमोर बाबांचा थकलेला चेहरा तरळला. ज्या हातांनी तिला शिकवलं, वाढवलं, तेच हात आज औषधांच्या नळ्यांमध्ये अडकलेले. आई, तू काळजी करू नकोस, ती शांतपणे म्हणाली. मी आहे ना. फोन ठेवून दिल्यावर अनया काही क्षण तशीच उभी राहिली. सासरचं मोठं घर, प्रशस्त दिवाणखाना, भिंतीवर झळकणारी प्रतिष्ठा आणि त्या प्रतिष्ठेच्या सावलीत कुठेतरी गुदमरलेली ती स्वतः. अनया या घरात येऊन 2 वर्ष झाली होती. सासरी सगळं काही होतं, नाव, पैसा, समाजात मान, पण या सगळ्यांच्या केंद्रस्थानी होती वसुधा देशमुख, घराची सासू, प्रतिष्ठेची राणी. आपल्या घरात कशाचीच कमतरता दिसायला नको, हा तिचा कायमचा मंत्र. माहेरचं नाव निघालं की तिच्या चेहऱ्यावर नकळत तिरस्कार उमटायचा. त्या म्हणायच्या, लग्न झालं की मुलगी सासरची होते, माहेरशी काही संबंध नाही, असं ती अनेकदा म्हणायची. अनया ते ऐकायची गप्प. त्या रात्री जेवणाच्या टेबलावर सगळे जमले होते, सासरे, अमोल आणि ती. आज फार उशीर झाला? सासऱ्यांनी विचारलं. ऑफिसमध्ये काम जास्त होतं, अनया हसत म्हणाली. खरं तर ती ऑफिसनंतर हॉस्पिटलमध्ये गेलेली. बाबांचे रिपोर्ट्स पाहून आली होती. डॉक्टरांचे ते एकच वाक्य तिच्या कानात घुमत होतं, वेळेत ऑपरेशन झालं नाही तर धोका आहे. अनया, वाढ सगळ्यांना. सासूचा आवाज. ती ताटाकडे पाहत होती, पण भूक नव्हतीच. मन मात्र आकडेमोड करत होतं. ऑपरेशन खर्च, औषधं, हॉस्पिटल. आकडा तिच्या आवाक्याबाहेरचा होता. अमोल तिच्याकडे पाहत होता. त्याला तिच्या चेहऱ्यावरचा थकवा जाणवत होता. काही प्रॉब्लेम आहे का? त्याने हळूच विचारलं. अनयाने मान हलवली. नाही. ती खोटं बोलत होती, पण सत्य सांगायचं धाडस तिला होत नव्हतं. रात्री झोप येईना. छताकडे पाहत ती विचार करत राहिली. सासरी पैसे आहेत, पण प्रश्न पैसे मागण्याचा नाही, प्रतिष्ठेचा आहे. माहेरसाठी पैसे मागितले तर ते उदारीचं ओझं ठरेल. तिला सासूचे शब्द आठवले, सासर म्हणजे दानशाळा नाही. डोळ्यात अश्रू आले, पण लगेच तिने स्वतःला सावरलं. बाबा वाचले पाहिजेत, कसंही करून. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये ती सतत अस्वस्थ होती. कामाच्या वेळेतही तिचं लक्ष फोनकडे होतं. लंच ब्रेकमध्ये तिची जुनी मैत्रीण मेघा भेटली. काय झालंय अनया? आज फारच गप्प आहेस. अनयाने क्षणभर थांबून सगळं सांगितलं. बाबांचा आजार, पैशांची गरज, सासरची भीती. मेघाने खोल श्वास घेतला. उधार घेता येईल का? तो शब्द उधार अनयाच्या काळजात रुतला. तुझ्या घरची परिस्थिती माहिती आहे, मेघा म्हणाली, पण कधी कधी परिस्थितीपुढे मान झुकवावी लागते. अनया गप्प बसली. त्या दिवशी संध्याकाळी ती एका ओळखीच्या सावकाराकडे गेली. हात थरथरत होते. पैसे मिळतील, तो म्हणाला, पण वेळेत परत हवेत. अनयाने कागदावर सही केली. त्या सहीसोबत तिने स्वतःचा अभिमान गहाण ठेवला. पहिले पैसे मिळताच तिने थेट हॉस्पिटल गाठलं. आईच्या हातात पैसे ठेवताना आई रडू लागली. हे कसं जमवलंस ग? अनयाने हसण्याचा प्रयत्न केला. देव मदत करतो आई, पण देवापेक्षा जास्त तिच्या धैर्याने मदत केली होती. सासरी मात्र काहीतरी बदल जाणवत होता. अनया जास्त शांत झाली होती. फोनवर जास्त वेळ बोलायची. कधी कधी खोलीत एकटी बसून राहायची. वसुधा सासूच्या नजरेतून हे सगळं सुटलं नव्हतं. हल्ली अनया फार बदलली आहे, ती सासऱ्यांना म्हणाली. माहेरचं काहीतरी चालू असणार, तिला विचारून घे.
सासऱ्यांनी शांतपणे सांगितलं. विचारायचं. सासूचा आवाज कडक झाला. आपल्या घरात काही लपवायची गरज नाही. एका संध्याकाळी सासूने अचानक विचारलं, तू माहेरी पैसे पाठवत आहेस का? अनया गोंधळली. क्षणभर तिला वाटलं सगळं संपलं. नाही, ती थोडीशी शांत होत म्हणाली. खोटं बोलताना तिचा आवाज साथ देत नव्हता. सासू तिला न्याहाळत राहिली. लक्षात ठेव, या घराची प्रतिष्ठा सगळ्यात मोठी आहे. अनया खाली मान घालून उभी राहिली. त्या रात्री अमोलने पुन्हा विचारलं, अनया, काही लपवतेस का? ती त्याच्याकडे पाहत राहिली. सत्य ओठांपर्यंत आलं, पण सासरी वादळ उठेल या भीतीने तिने ते परत गिळलं. नाही. अमोल गप्प झाला, पण मनात शंका रुंजी घालू लागली. काही दिवसात बाबांचं ऑपरेशन यशस्वी झालं. अनयाने सुटकेचा श्वास घेतला. पण आता दुसरी चिंता होती, उधार फेडायची. ती पुन्हा ऑफिसमध्ये ओव्हरटाईम करू लागली. स्वतःच्या गरजा कमी करत गेली. नवे कपडे नाही, दागिने नाही, फक्त एकच ध्येय, उधार फेडायचं. एक दिवस मात्र सासरी एक शब्द कानावर पडला, उधार. कुणीतरी कुणाशी तरी बोलताना तो शब्द वापरला. वसुधा सासू थबकली. तिच्या नजरेत संशय उतरला. या घराच्या उंबरठ्यावर उधारीचा शब्दही ऐकू द्यायचा नाही. वसुधा देशमुखांचा आवाज दिवाणखान्यात घुमला आणि अनया जणू आतून हादरली. तो आवाज तिच्यासाठी नवा नव्हता, पण आज त्यात संशयाची धार होती. ती स्वयंपाकघरात उभी होती. हातात वाटी होती, पण लक्ष नव्हतंच. डोक्यात एकच विचार, त्यांना कळलंय का? सासू सोफ्यावर बसून वर्तमानपत्र वाचत होत्या. डोळे कागदावर होते, पण मन अनयाभोवतीच फिरत होतं. आजकाल लोकांना काही लाज शरम राहिली नाही. त्या पुढे म्हणाल्या, घराचं नाव बाजारात जायला वेळ लागत नाही. अनया हळूच बाहेर आली. आई, काही झालं का? वसुधांनी तिच्याकडे सरळ पाहिलं. ती नजर आरशासारखी होती, खरी ओळख दाखवणारी. तू मला सांगायला हवं होतंस, त्या म्हणाल्या. अनयाचं हृदय धडधडू लागलं. काय काय सांगायला? तुझं माहेर, वसुधा थंडपणे म्हणाल्या. तिथे काही अडचण आहे ना? क्षणभर अनयाला वाटलं सगळं सांगून टाकावं. बाबांचा आजार, उदारी, तिची विवशता. पण त्या शब्दाआधीच सासूचा पुढचा वाक्यबाण आला. आणि लक्षात ठेव, या घरात प्रतिष्ठेला धक्का देणारी कोणतीही गोष्ट चालणार नाही. अनया गप्प झाली. ती गप्पच राहिली, कारण गप्प राहणं तिला शिकवलं गेलं होतं. दिवसेंदिवस वसुधाचा संशय वाढत गेला. अनयाचा फोन, तिची शांतता, तिचं सतत माहेरी जाणं, सगळं त्यांच्या नजरेत होतं. हल्ली फारच माहेर आठवतंय. त्या एक दिवस टोमणा मारत म्हणाल्या, बाबा आजारी आहेत. अनया हळूच बोलली, आजारी असणं वेगळं, सासू म्हणाल्या, आणि आपल्या घराकडे दुर्लक्ष करणं वेगळं. तो शब्द अनयाच्या काळजावर बसला. अमोल मात्र या सगळ्यात अडकला होता. आई आणि बायको दोघींच्या मध्ये. आई, अनयाला समजून घ्या, तो एक दिवस म्हणाला. समजून? वसुधा चिडल्या. मी तिला सून म्हणून घरात आणलं आहे. तिला आता फक्त या घरातल्याच गोष्टी सांभाळाव्या लागतील. अमोल गप्प झाला. तो आईला विरोध करेल तर घरात वाद होईल, आणि गप्प राहिला तर अनया एकटी पडेल. त्याने मधला मार्ग निवडला, मौन. अनया ऑफिसमध्ये अधिकाधिक काम करू लागली. ओव्हरटाईम, एक्स्ट्रा प्रोजेक्ट, कारण प्रत्येक महिन्याला सावकाराचा फोन येत होता. वेळेत पैसे आले पाहिजेत, तो थंडपणे म्हणायचा. ती रात्री झोपताना हिशोब करत बसे. हा महिना, पुढचा महिना. पण अचानक एक नवीन संकट उभं राहिलं. सासरी मोठा सामाजिक कार्यक्रम ठरला. वसुधा देशमुखांसाठी तो कार्यक्रम म्हणजे प्रतिष्ठेचा कळस होता. सगळे मान्यवर, नातेवाईक, समाजातील लोक येणार होते. या कार्यक्रमात काहीही कमी पडायला नको, त्या सक्तीने म्हणाल्या. अनया शांतपणे ऐकत होती, पण तिच्या मनात एक भीती उभी राहिली. जर त्या दिवशी काही उघड झालं तर? त्या दिवशीच सावकाराचा फोन आला. मी उद्या तुमच्याशी भेटायला येणार आहे. अनया हादरली. इथे?
तिच्या तोंडून निघालं, हो, काही कागदावर सही करायची बाकी आहे. मी तर सगळ्या सह्या केलेल्या आहेत. तो म्हणाला, जे पैसे तुम्ही दिलेले आहेत त्याचे कागद आहेत. ती म्हणाली, मला काही नाही. मी परवा तुमच्याकडे येऊन कागदावर सह्या करेल. उद्या आमच्या घरी कार्यक्रम आहे. आमच्या घराची प्रतिष्ठा आहे. हे ऐकून तो मुद्दामून म्हणाला, मी उद्याच येईन. फोन ठेवताना तिचे हात थरथरत होते. उद्या तोच दिवस कार्यक्रमाच्या आदल्या रात्री अनया झोपलीच नाही. तिने अमोलकडे पाहिलं. सांगू का त्याला? पण तो झोपलेला होता आणि तिला भीती होती, तो आईसमोर उभा राहील का. सकाळ झाली. घरात लगबग सुरू झाली. फुलं, रांगोळी, मिठाई सगळं झगमगत होतं. अनया मात्र आतून रिकामी होती. कार्यक्रम सुरू झाला. पाहुणे येऊ लागले. सुधा देशमुख हसतमुखपणे सगळ्यांचं स्वागत करत होत्या. काय थाट आहे. देशमुखांचं घर म्हणजे मान, असे शब्द ऐकून त्यांच्या छातीत अभिमान दाटत होता. अनया कोपऱ्यात उभी होती, डोळे दाराकडे लागलेले. आणि तेवढ्यात तो आला. साधा पोशाख, हातात फाईल, सावकार. त्याला पाहताच अनयाचा श्वास अडखळला. तो थेट तिच्याकडे आला. तुमच्याशी 2 मिनिटं बोलायचं होतं, तो म्हणाला. पण त्याचा आवाज जरा मोठा होता. आजूबाजूचे लोक वळले. वसुधा देशमुख थबकल्या. कोण आहात तुम्ही? त्या प्रश्नात अधिकार होता. सावकाराने फाईल उघडली. मला अनया मॅडमला बोलायचं आहे. क्षणभर शांतता पसरली. अनया पुढे आली. इथे नाही, आपण बाहेर बोलूया, ती घाबरत म्हणाली. पण तो थांबला नाही. मी उदारीच्या बाबतीत आलो आहे, तो म्हणाला. तो शब्द उदारी जणू घराच्या भिंतीवर आदळून परत आला. सगळे स्तब्ध. वसुधा देशमुखांचा चेहरा पांढरा पडला. काय म्हणालात? सावकाराने अनयाकडे पाहिलं. यांनी पैसे घेतले आहेत. क्षणात सगळ्या नजरा अनयावर खिळल्या. अमोल पुढे आला. अनया, हे काय आहे? अनयाच्या डोळ्यात पाणी तरळलं. आता लपवण्याचा काही अर्थ नव्हता. हो, तिने थरथरत्या आवाजात सांगितलं. मी उधारी घेतली आहे. घरात कुजबूज सुरू झाली. कशासाठी? कोणीतरी विचारलं. अनयाने डोळे मिटले आणि सगळं सांगायला सुरुवात केली. बाबांचा आजार, ऑपरेशन, आईची असहाय्यता. मला कुणालाही त्रास द्यायचा नव्हता, ती म्हणाली. म्हणून स्वतः जबाबदारी घेतली. क्षणभर शांतता होती. आणि मग वसुधा देशमुखांचा आवाज. या घराच्या प्रतिष्ठेची किंमत तुला कळते का? त्या संतापाने म्हणाल्या. सगळ्या समाजासमोर उदारी. अनया काही बोलणार, तोच नवऱ्याला न सांगता. घराची बदनामी, आरोपावर आरोप. तिच्या सत्याला कुणीच किंमत दिली नाही. अमोल गोंधळून उभा होता. त्याला बायकोचं दुःख दिसत होतं, पण आईचा रागही. वसुधा ठामपणे म्हणाल्या, आजपासून ही गोष्ट इथे संपली. त्या सावकाराकडे वळल्या. पैसे आम्ही देऊ, पण ही सून. त्या वाक्याला पूर्णविराम नव्हता, पण अर्थ स्पष्ट होता. अनया स्तब्ध उभी होती. आज सत्य सांगूनही ती दोषी ठरली होती. रात्री घर ओस पडलं. कार्यक्रम संपला, पण वादळ उठलेलं होतं. अनया खोलीत एकटी बसली होती. डोळे कोरडे होते. आता रडायलाही ताकद उरली नव्हती. अमोल आला. अनया, तू मला सांगायला हवं होतंस. ती हसली. ते हसू वेदनादायक होतं. सांगून काय झालं असतं? तिने विचारलं. तो उत्तर देऊ शकला नाही. बाहेर वसुधा देशमुख शांत बसल्या होत्या, पण घरातली शांती हरवली होती. आजच निर्णय होईल या घरात, कोण राहणार आणि कोण नाही. वसुधा देशमुखांचा आवाज थंड होता, पण त्यातला कठोरपणा सगळ्यांच्या अंगावर शहारा आणणारा होता. जणू प्रत्येक भिंतीवर अनयाचं सत्य आपटून परत येत होतं. अनया खोलीत बसली होती. समोर उघडी कपाटं, विस्कटलेले कपडे आणि मनात विस्कटलेली नाती. तिला वाटत होतं, आज मी दोषी ठरले, पण गुन्हा काय होता? वडिलांना वाचवण्याचा. सकाळ झाली. घरात कुणी कुणाशी नीट बोलत नव्हतं. नाश्त्याच्या टेबलवर सगळे होते.
पण संवाद नव्हता. सासरे वर्तमानपत्रात डोळे खुपसून बसले होते. अमोल शांत, गोंधळलेला. वसुधा सासू ताठ बसल्या होत्या, निर्णय घेण्यासाठी तयार. अनया त्या थेट म्हणाल्या, आज आपल्याला सगळं स्पष्ट करायचं आहे. अनयाने मान हलवली. तिला पळायचं नव्हतं. तिला फक्त ऐकलं जावं एवढंच हवं होतं. तू उधार घेतलीस, सासू म्हणाल्या. हे सत्य आहे. हो, अनया शांतपणे म्हणाली. नवऱ्याला न सांगता? हो. आमच्या प्रतिष्ठेचा विचार न करता? अनयाने खोल श्वास घेतला. आई, त्यावेळी मला फक्त माझ्या बाबांचा जीव दिसत होता. क्षणभर सगळे गप्प झाले. सासरे प्रथमच बोलले, तुझ्या बाबांना खरंच इतकं गंभीर होतं का? अनयाच्या डोळ्यात पाणी आलं. हो बाबा, ऑपरेशन तत्काळ केलं नसतं तर. तिचा आवाज भरून आला. पण वसुधा सासूचं मन मऊ झालं नाही. मग तू आमच्याकडे यायला हवं होतंस. त्या म्हणाल्या, घरात पैसे असताना उधार का? अनया हसली. ते हसू कटू होतं, कारण मला माहीत होतं. ती म्हणाली, माझ्या माहेरचं दुःख इथे ओझं ठरेल. त्या शब्दावर सासू चिडल्या. तुला आम्ही इतके निर्दयी वाटतो का? अनया शांतपणे म्हणाली, तुम्ही म्हणाला होतात की सून झाल्यावर मुलीची जबाबदारी फक्त सासरची राहते. तुम्हाला मी माहेरविषयी बोललेलं आवडत नव्हतं. मला तुमचा राग नको होता. मला बाबांना वाचवायचं होतं. अमोल मध्येच बोलला. आई, तिने चुकीच्या मार्गाने का होईना पण योग्य कारणासाठी केलं. वसुधा त्याच्याकडे वळल्या. म्हणजे आता तूही तिच्या बाजूने? अमोल अडखळला. मी फक्त समजून घ्यायला सांगतोय. समजून? सासूचा आवाज पुन्हा चढला. समाज काय म्हणेल याचा विचार केलास का? समाज बाबांना औषध देणार होता का? अनया नकळत बोलून गेली. क्षणभर सगळे स्तब्ध. तो क्षण निर्णायक होता. वसुधा उठून उभ्या राहिल्या. या घरात राहण्यासाठी नियम आहेत, त्या ठामपणे म्हणाल्या. आणि ते मोडणाऱ्याला शिक्षा. अनया उभी राहिली. मला शिक्षा मान्य आहे, ती म्हणाली, पण गुन्हा मान्य नाही. सासऱ्यांनी दीर्घ श्वास घेतला. वसुधा, जरा विचार करूनच बोलते, त्यामध्येच म्हणाल्या. आज जर हिला माफ केलं तर उद्या काय करेल? त्या दिवशी अनयाला खोलीत बंदिस्त केल्यासारखं वाटत होतं. घरात असूनही परकी. फोन वाजला. आईचा. बाबा शुद्धीवर आलेत. आई आनंदाने म्हणाली, तुझ्यामुळेच हे शक्य झालं. अनयाच्या डोळ्यात अश्रू आले. किमान हे तरी मिळालं, ती मनात म्हणाली. संध्याकाळी सासूने अंतिम निर्णय सांगितला. आजपासून तुझी सगळी जबाबदारी आमची नाही, त्या म्हणाल्या. उधार फेडणं, माहेर, सगळं तू स्वतः बघ. अनया गप्प राहिली. ती आधीच ते करत होती. आणि सासू थांबल्या. या घरातला कोणताही निर्णय तुला विचारून घेतला जाणार नाही. तो निर्णय जास्त वेदनादायक होता. अमोल रात्री तिच्याजवळ आला. मला माफ कर, तो म्हणाला. आईसमोर उभा राहू शकलो नाही. अनया त्याच्याकडे पाहत राहिली. मला तुझ्याकडून ते अपेक्षितही नव्हतं, ती हळूच म्हणाली. ते शब्द त्याला चिरून गेले. दिवस सरत गेले. अनया सकाळी ऑफिस, संध्याकाळी घरी. बोलणं कमी, सहन करणं जास्त. सासू तिच्याकडे पाहून दुर्लक्ष करायच्या. नंदेचे टोमणे, नातेवाईकांचे प्रश्न, सगळं तिच्या वाटेला. पण ती टिकून होती, कारण बाबांचा जीव वाचला होता. एक दिवस सावकार पुन्हा आला. यावेळी शांतपणे. तुमचं कर्ज जवळजवळ फेडलंय, तो म्हणाला. अनयाला पहिल्यांदा दिलासा वाटला. पण त्याच वेळी तिला जाणवलं, मी कर्ज फेडते, पण इथे माझं स्थान गमावलं गेलंय. त्या रात्री सासूने सासऱ्यांना सांगितलं, ही सून आपल्या घराला शोभत नाही. सासऱ्यांनी शांतपणे विचारलं, मग उपाय काय? तिने स्वतःच निर्णय घ्यावा, सासू म्हणाल्या. अनया खोलीत बसली होती. बॅग उघडी होती. तिने कपडे काढले आणि परत ठेवले. मी पळत नाहीये, ती मनात म्हणाली. मी सत्यासाठी उभी आहे. पण किती काळ? तूच ठरव.
या घरात राहायचं की नाही? वसुधा देशमुखांचे शब्द शांत होते, पण त्या शांततेत निर्णयाचा अंतिमपणा होता. अनया समोर उभी होती. डोळ्यात पाणी नव्हतं, कारण आता रडणंही संपलं होतं. ती काही क्षण गप्प राहिली. या घरात येऊन तिने किती वेळा गप्प राहणं निवडलं होतं हे तिलाच माहिती होतं. पण आजचं गप्प राहणं वेगळं होतं. ती पळपुटी नव्हती, ती विचारांची होती. मी निर्णय घेईन, ती हळूच म्हणाली, पण तो भीतीवर नाही, माझ्या सत्यावर आधारित असेल. वसुधा काही बोलल्या नाहीत. कदाचित त्या पहिल्यांदाच थबकल्या होत्या. त्या रात्री अनयाला झोप आली नाही. तिने आयुष्याचा हिशोब मांडला. माहेर, आई बाबा, त्यांचा आजार, त्यांची असहाय्यता, सासर, घर, प्रतिष्ठा, नियम, शांत, अपमान आणि मध्ये ती स्वतः. ना पूर्ण मुलगी, ना पूर्ण सून. मी काय चुकले? मदत मागणं गुन्हा होता की मदत न मागता उभी राहणं? सकाळी फोन वाजला. अनया, आईचा आवाज थरथरत होता. तू काही काळ इथे येऊन राहशील का? त्या प्रश्नात उत्तर दडलेलं होतं. आईला सगळं कळलं होतं. अनयाने डोळे मिटले. मी येईन आई, पण पळून नाही. फोन ठेवताना तिने एक दीर्घ श्वास घेतला. हा श्वास तिच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट होता. अमोल ऑफिसला निघताना थांबला. तू खरंच जाणार आहेस का? त्याने विचारलं. मी जात नाहीये, अनया शांतपणे म्हणाली. मी उभी राहतेय. आई बदलणार नाही, तो म्हणाला, आणि मी माझा सन्मान मोडणार नाही, अनयाने उत्तर दिलं. तो काही बोलू शकला नाही. अनया हळूहळू आपली बॅग भरू लागली. कपडे कमी, आठवणी जास्त होत्या. तिने कपाटातल्या दागिन्यांकडे पाहिलं. तेच दागिने ज्यांची तिने कधीही मागणी केली नव्हती. ती खाली आली. सासरे बसले होते. कुठे चाललीस? त्यांनी विचारलं. स्वतःला शोधायला, अनया म्हणाली. ते क्षणभर गप्प झाले. तू चुकीची नाहीस, ते हळूच म्हणाले. पण कधी कधी बरोबर माणसालाच शिक्षा मिळते. अनया हसली. मग ही शिक्षा मी स्वाभिमानाने स्वीकारते. ती उंबरठ्यावर आली. वसुधा तिथेच उभ्या होत्या. एक गोष्ट लक्षात ठेव, त्या म्हणाल्या. या घराचे दरवाजे कायम बंद नाहीत. ती बाहेर पडली. माहेरी अनयाचं स्वागत वेगळंच होतं. आईने तिला घट्ट मिठी मारली. बाबा खुर्चीत बसून हसले. तू आमच्यासाठी फार केलंस, बाबा म्हणाले. अनयाने मान हलवली. मी जे केलं ते मुलगी म्हणून केलं. दिवस बदलले. अनया पुन्हा स्वतःला उभी करू लागली. ऑफिसमध्ये प्रमोशन मिळालं. उदार पूर्ण फेडलं गेलं. तिचं आयुष्य स्थिर होत गेलं. पण समाज विसरत नाही. सासर सोडून आलेली, घर तोडणारी असे शिक्के बसले. ती ऐकायची आणि पुढे जायची. एका दिवशी अचानक फोन आला. अनया, तो वसुधाचा आवाज होता, कमकुवत. तुझ्या सासऱ्यांना हार्ट अटॅक आला आहे. अनया क्षणभर थांबली. आठवणी, वेदना, अपमान सगळं मनात आलं. पण ती लगेच निघाली. हॉस्पिटलमध्ये वातावरण बदललेलं होतं. वसुधा खुर्चीत बसल्या होत्या. पहिल्यांदाच असहाय्य. तू आलीस, त्या म्हणाल्या. ती सासऱ्यांच्या जवळ उभी राहिली. डॉक्टरांनी सांगितलं. वेळीच आणलं म्हणून वाचले. तो शब्द वेळीच अनयाला आठवला. त्या रात्री वसुधा तिच्याजवळ आल्या. मी चुकीची होते, त्या पहिल्यांदाच म्हणाल्या. अनया शांतपणे ऐकत होती. तू दोषी नव्हतीस. वसुधाचा आवाज भरून आला. पण मी तुला दोषी ठरवलं. अनया हळूच म्हणाली. मला माफी नको होती, मला समजून घेणं हवं होतं. अमोल आला. डोळ्यात अपराध भाव. परत येशील का? त्याने विचारलं. अनया त्याच्याकडे पाहत राहिली. हा प्रश्न सोपा नव्हता. मी परत येईन, ती म्हणाली, पण जुनी सून म्हणून नाही. मग स्वतःच्या अटींवर उभी असलेली स्त्री म्हणून. काही महिन्यानंतर अनया त्या घरात परत आली. पण यावेळी शांत नाही, स्पष्ट होती. माहेर आणि सासर यांच्यात पूल बनून नाही, तर स्वतःचा मार्ग शोधून.
वसुधा आता कमी बोलायच्या, जास्त ऐकायच्या. अनया दोषी ठरली होती, पण काळाने सिद्ध केलं की तिचा गुन्हा नव्हता, तिचं धाडस होतं. माहेरी आर्थिक अडचण होती, सासरी प्रतिष्ठेचा प्रश्न, पण मध्ये उभी होती एक स्त्री जिने उदारी फेडली, नाती वाचवली आणि स्वतःला हरवू दिलं नाही. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.